बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। निर्यापक श्रमणमुनी श्री वीरसागरजी महाराजांचं सोलापूर शहरात आगमन झालं। सकाळी पाणीगिरणी चौकात महाराजांचं आगमन झाल्यानंतर मोठ्या भक्तिभावानं त्यांचं स्वागत करण्यात आलं। तुळजापूर नाका, बलिदान चौक, सराफ कट्टा, मधला मारुती, माणिक चौक आदी विविध मार्गावरून ही अगवानी शोभायात्रा निघाली होती। विविध ठिकाणी जैन समाज बांधवांनी श्री वीरसागर महाराजांचं स्वागत करत आशीर्वाद घेतले। श्री वीरसागर महाराजांसह त्यांच्या समवेत शिष्यगणांचा ताफा होता। या शोभायात्रेचं आयोजन श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर आणि सकल जैन समाजातर्फे करण्यात आलेलं होतं। दरम्यान मनीष शहा, केतन शहा यांनी या शोभायात्रेसंदर्भात अधिक माहिती दिली। जय जिनेंद्र, मी सुनील गांधी, अध्यक्ष आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट हरिभाई देवकरण या मंदिराचा अध्यक्ष। या ठिकाणी परमपूज्य निर्यापक मुनी वीरसागरजी महाराज सत्संग सोलापुरात आज आगमन झालेलं आहे आणि त्यांचं या ठिकाणी आदिनाथ मंदिरामध्ये वास्तव्य आहे। धर्मप्रभावना जोरात होणार आहे। त्याशिवाय आजची मिरवणूक जी झालेली आहे ती न भूतो न भविष्यती, यामध्ये असंख्य श्रावक, सरंगा, जैन, श्वेतांबर, दिगंबर सर्व पंथांतले लोक एकत्रित झालेले होते आणि आजचा जो माहोल हा जो हे आहे एकंदरीमध्ये सर्व समाज उल्हासित झालेला आहे आणि धर्मप्रमाणा जोरात या ठिकाणी महाराजांचा प्रवचन होईल। जय जिनेंद्र। जय जिनेंद्र। आज सोलापूर नगरीमध्ये संत शिरोमणी आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे परम शिष्य निर्यापक श्रमण वीरसागरजी महाराज सत्संग, त्यांच्याबरोबर मुनी श्री विशाल सागरजी महाराज, मुनी श्री धवल सागरजी महाराज, मुनी श्री मंथन सागरजी महाराज, मुनी श्री मनन सागरजी महाराज, मुनी श्री विरल सागरजी महाराज आणि शुल्लक श्री विजित सागरजी महाराज यांचे आगमन आज सोलापूरमध्ये ग्रीष्मकालीन वाचनासाठी झालेले आहे। ते साधारण 1 महिन्याचं वास्तव्य त्यांचं सोलापूर शहरात असणार आहे। अतिशय हुशार, ज्ञानी आणि परमप्रभावक असे मुनिश्रींचे पर्सनॅलिटी आहे। सर, पुढील कार्यक्रम कसा असतील? अध्यात्मापासून आधुनिकतेकडे कसं आपल्याला काम करायला पाहिजे। स्वतः महाराजजी हे इंजिनियर असून MBA, CFA गोल्ड मेडलिस्ट आहेत। उच्च शिक्षित महाराजजी आहेत। 1 कोटी रुपयाचं पॅकेज सोडून त्यांनी आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्या संघात निर्ग्रंथ साधूची दीक्षा घेतलेली आहे। अशा महाराजींचे वास्तव्य सोलापुरात असून जैन धर्मीयांसाठी एक सुवर्णक्षण आहे। माझे सर्व समाजाला आव्हान आहे की त्यांनी महाराजांच्या सेवेमध्ये राहावे व हा मोठा पुण्यलाभ घ्यावा। जय जिनेंद्र। श्री वीरसागर महाराज आणि मुनी संघाच्या आशीर्वचनपर प्रवचनानं तमाम भक्तगण तल्लीन आणि दंग झाले होते। उनके अर्थ एकदम से समझ में आते नहीं, तो गुरु ही एकमात्र ऐसे माध्यम होते हैं जो प्रभु और शास्त्र से दोनों से हमारा परिचय कराने वाले होते हैं। और इस युग में सबसे महानतम यदि गुरु हुए हैं तो कौन से गुरु हैं? आचार्य भगवान गुरुदेव श्री विद्यासागर महाराज। ऐसे महानतम गुरु जो वर्तमान के वर्धमान तीर्थंकर की भांति विचरण करने वाले, तीर्थंकर की भांति जिनकी चर्या, तीर्थंकर की भांति जिनका प्रभाव इस दुनिया में रहा। भगवान महावीर को मोक्ष के 2500 से